दरम्यान ईव्हीएमवर शंका आल्यास निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजीनामा द्यावा असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय आणि त्यावर रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आता लोकसभेचे 31 खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे, मग ते महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून त्यांनी राजीनामे दिले पाहिजे ना। तुम्ही खोटारडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले, मग महाविकास आघाडीचे जे लोक ईव्हीएम वर निवडून आले, ईव्हीएम वर जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे। आमच्या निवडणूक जे काही पराभव झाला त्यातनं आम्ही काही शिकलो आणि त्यातनं आम्ही पुढे गेलो। पवार साहेबांनी या पराभवातून शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे। खोटेपणा किती कराल तुम्ही आणि या वयात किती खोटेपणा कराल असं मला वाटतं। आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे संविधान टिकावं, लोकशाही टिकावी। आमची विनंती आहे की जी काय आमच्या मनामध्ये शंका आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शंका आहे ती कुठेतरी इलेक्शन कमिशनली ही त्याला क्लॅरिफिकेशन हे दिलं पाहिजे। लोकांची हिंमत आणि लोकांचा जो प्रयत्न याला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय पवार साहेब आणि काही काँग्रेसचे नेते सुद्धा तिथे गेलेले। लोकशाहीमध्ये सगळीकडे न्याय दिला गेला पाहिजे। मग महाराष्ट्रातले लोकसभा आणि विधानसभा परत एकदा बॅलेट पेपरवर जर हे सरकार घेत असेल, इलेक्शन कमिशन घेत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मग आम्ही आमचे राजीनामे देऊन परत एकदा लढायला तयार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।